कारण राज्यभरातल्या धरणांमध्ये केवळ 38% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। यंदाच्या वर्षी कमी पाऊस असल्याचे संकेत वर्तवल्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। मागच्या वर्षी 33% पाणीसाठा यावेळेला उपलब्ध होता। यावेळेला उशिरा पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। राजू, एकीकडे उष्णता वाढत चालली आहे, उन्हाचा कडाका वाढतोय, त्याच वेळेला जलसाठा जो आहे तो मात्र घटताना दिसतोय, त्यामुळे त्या सगळ्याचं आता योग्य पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे। अगदी आपण पाहतोय की प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे याचा आढावा घेतला जातो। आज सुद्धा हा आढावा घेतला गेला आहे आणि मागच्या आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर आपण आढावा पाहिला तर जवळपास 38%च पाणी साठा जो आहे तो राज्यभरामध्ये शिल्लक आहे आणि यावर्षी पाऊस उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे आणि कमी स्वरूपात असेल अशी शक्यता वर्तवते। त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। पहिलं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावं आणि उर्वरित नंतर पाणी जे आहे ते वापरासाठी देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। खरं तर आपण पाहतोय की मागच्या वर्षी याच वेळी जे आहे ते 33% साठा होता, यावेळेस 38% आहे। यावर्षी जरी काही प्रमाणामध्ये जास्त साठा असला तरी पाऊस जे आहे ते कमी आहे, त्यामुळे साठा जपून वापरावा लागणार आहे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आपल्याला पाहायला मिळतात। जर आकडेवारी आपण पाहिली तर मोठ्या प्रकल्पामध्ये 38% पाणी साठा आहे, मध्यम प्रकल्पामध्ये 42% आहे, लघु प्रकल्पामध्ये 36%, असा 38% पाणी साठा हा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि विभागवार जर आपण पाहिलं तर विभागवारात सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये जे आहे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी साठा पाहायला मिळतोय। विशेषतः आपण पाहतोय का उजनी धरणामध्ये फक्त 3% पाणी साठा जो आहे तो उपलब्ध आहे, मागच्या वर्षी काहीच उपलब्ध नव्हता। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पाणी जपून वापरावं लागणार आहे। आपण कोयना पाहिलं तर 26% आहे, जायकवाडी 47% आहे, पेंच प्रकल्पामध्ये जवळपास 58% आहे, इसापूरमध्ये 57% आहे, अशी एकूण 38% पाणी साठा आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना ज्या आहेत ते प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।